झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाचे दशावतार आपण या विषयावर चर्चा करतो। या दुसऱ्या भागाची सुरुवात करताना मला जायचं आहे भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे। देवेंद्रजी, एकीकडे शरद पवार साहेब असं म्हणतात की राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा, तर दुसरीकडे मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की असा प्रस्ताव पाठवलेला आहे। मला तुम्ही सांगा, या संपूर्ण मदतीच्या बाबतीत एक प्रकारची संभ्रमावस्था आहे की नाही, आणि अशा प्रकारच्या अवस्थेचं नेमकं वर्णन आपण काय कराल? ज्या प्रकारे विशंभरजींनी सांगितलं, हा सगळा नियोजनाचा जो दुष्काळ आहे तो आपल्याला पदोपदी दिसतोय। कुठेतरी मनसंकुचित झाली आहे, संवेदना बुथट झाल्या, असा प्रकार देखील आपल्याला दिसतोय। आता मुळामध्ये मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस दुष्काळ तालुक्यांच्या संदर्भातला निर्णय करायचा होता, आपल्यालाही माहिती आहे, सगळ्या माध्यमांनी दाखवलं, अतिशय मंत्रिमंडळात विसंवाद झाला आणि शेवटी दुष्काळाचे निकष बदलून काही तालुके त्या यादीमध्ये आपल्याला जोडावे लागले। आता आपण किती निकष बदलले तरी दुष्काळाचे निकष केंद्र सरकार ठरवतं, आणि मग निकष बदलून 126 तालुके आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर 3000 कोटीचा, 2000 कोटीचा, 5000 कोटीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवला। त्यातनं आपल्याला पैसे किती मिळाले? आपल्याला 700 कोटी रुपये मिळाले। कारण केंद्र सरकारने काय सांगितलं की जे निकषात बसतायत त्यांच्याकरताच आम्ही पैसा देणार आहोत, बाकीच्यांना काही आम्ही पैसा देणार नाही। म्हणजे आता दुष्काळामध्ये जर आपण आपले तालुके त्यात समाविष्ट झाले पाहिजे, आहे सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहे, पण रिसोर्सेस तर आपले लिमिटेड आहे। मग त्या रिसोर्सेसचं थिन स्प्रेडिंग आपण केलं तर ज्या ठिकाणी खळा दुष्काळ आहे त्या ठिकाणी उपाययोजना पोचत नाही, आणि ज्या ठिकाणी बलशाली मंत्री बसले आहेत, बलशाली आमदार बसले आहेत, त्या ठिकाणी मात्र या पैशाचा वापर होतो, असं देखील आपल्याला दिसायला मिळतंय। दुसरीकडे आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला, संवेदना बुथट झाल्या आहेत। काही लोक या दुष्काळाचा संधीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्या समोर आहे, माननीय पवार साहेबांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सांगोल्यामध्ये आपण बघितलं की काही तिथल्या छावण्यांमध्ये 6000 बोगस जनावरं दाखवली। जिल्हाधिकाऱ्याची तातडीने बदली करावी लागली। अगदी काल परवा जालन्यामध्ये साहेब जाऊन आले, त्या ठिकाणी मंथा तालुक्यामध्ये 696 टँकर आहे, पण मेसखडा नावाचं एक गाव आहे, तिथे 500 रुपये प्रत्येकी तो टँकरवाला मागतो। आणि त्याचं कारण तो असं सांगतो की ज्याला 26,000मध्ये टँकर पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं त्यांनी मला 1.5 लाखामध्ये ते विकलंय, त्यामुळे तेवढे पैसे आता मला त्यातनं कमवायचे आहे। म्हणजे याच्यातही कुठेतरी त्याचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। बरं, आता या ज्या 4 छावण्या आहेत, या छावण्यांमध्ये जी बोगसगिरी होते आहे, म्हणजे अगदी ज्याच्यामध्ये 6000 जनावरं बोगस आढळली आणि जिल्हाधिकाऱ्याची बदली करावी लागली, त्या कोणाच्या आहेत हो? एकदा याचा देखील आपण संशोधन करा, त्या कोणाच्या आहेत, कोणी त्या घेतल्या आहेत, कोण ते चालवत आहे। मला असं वाटतं की काल मी आमच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलं की विरोधकांनी राजकारण करू नये। खरं म्हणजे राजकारण नेमकं कोण करताय याच्यामध्ये? सत्ताधारी पक्षच याच्यामध्ये राजकारण करतायत। आमचं तर काम हे आहे की लोकांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे, आणि जिथे मदत पोहोचत नसेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, पण असं कुठेही काही होताना दिसत नाही। म्हणजे अगदी नियोजन कुठेतरी कोलबडलेलं आहे, लोकांपर्यंत जी मदत पोहोचवायची आहे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय, जनता होरपळते आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की कुठेतरी सरकारचा जो रिस्पॉन्स आहे बलशाली लोकांपर्यंत पोहोचतोय। देवेंद्र, मी तुम्हाला एक छोटासा उपप्रश्न विचारतो, मला पटकन उत्तर द्या की या मदतीत भ्रष्टाचार होतोय हे तर आपण सांगितलं, परंतु ही मदत देताना कुठेतरी पक्षीय मतभेदही समोर येत आहेत का? आणि त्याही पेक्षा सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय होतोय का? 100% आपण बघा की एक तर 4 छावण्या चालवणारे कोण आहेत याची आपण यादी मागवा। ज्या संस्थान चालवून राहिले आहेत त्या संस्थाचे प्रमुख कोण आहेत किंवा त्याला आशीर्वाद कोणाचा आहे हे आपण जर बघितलं तर आपल्या एका मिनिटात लक्षात येईल की याच्यामध्ये भेदाभेद काय होतोय। दुसरं आपण पहा, अगदी आता जर आपण बघितलं तर मी या ठिकाणी माहिती आणली की आष्टी आणि पाटोडा इथे 28 छावण्या मंजूर आहे, पण केवळ 18 छावण्या त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। विदर्भामध्ये तर छावण्या नाहीच आहे, 4 छावण्या विदर्भात कुठेही आपल्याला दिसून पडत नाही। मराठवाड्यातल्या छावण्या देखील खूप उशिराने सुरू झाल्या, त्या काही वेळेवर सुरू होऊ शकलेल्या नाहीत। त्यामुळे या ठिकाणी काही ना काही भेदाभेद तर आपल्याला दिसून पडतात। जसं मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस हे, आणि त्याच्यामध्ये मग जे बलशाली लोक आहेत, जे मंत्री आहेत किंवा जे बलशाली आमदार आहेत, त्यांनी त्यांच्याकडे आणि मग त्यांच्या लोकांकडे ओढून नेणं, म्हणजे 1972 आणि 2013 किंवा 2012चा दुष्काळ याच्यातला महत्त्वाचा फरक आहे की त्यावेळी नेत्यांमधली संवेदना जिवंत होती, आता कुठेतरी ती देखील संपलेली आपल्याला दिसते। त्या नेत्यांमधली संवेदना नष्ट झाली अशा प्रकारचा निष्कर्ष आता देवेंद्र फडणवीस यांनी काढला। मी जे दिवाकर रावते यांच्याकडे, दिवाकरजी मला तुम्ही सांगा, नेत्यांमधली संवेदना गेलेली आहे त्यामुळेच की काय पक्षीय भेद करून
भ्रष्टाचारात सकट आपण ही मदत पोहोचवतोय आणि त्याहीपेक्षा ज्या भागात आपण अत्यंत फिरलेलो आहोत, ज्या भागाची नस आपण जाणता, त्या विदर्भ आणि मराठवाड्यावर याच्यात अन्याय होतोय की नाही? मी संवेदनाबद्दल एक मुद्दाम सांगतो की सुरुवातीला एकदम दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा 42 गावांनी जतच्या जाहीर केलं की आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही, आम्हाला हा छळवाद नको, हे सरकार आम्हाला काय देत नाही. मी सांगलीमध्ये होतो. सकाळी 8:30 वाजता आदरणीय शिवसेनेमध्ये मला दूरध्वनी आला आणि मला बोलले, दिवाकर काय चाललेलं आहे, कशी गावं महाराष्ट्रातली तिथे जातो म्हणतात. बोल साहेब मी माहिती घेतो, मी आज योगायोगाने सांगलीत आहे. अर्ध्या तासामध्ये त्यांचे जे नेतृत्व करणारे होते ते योगायोगाने माझ्या संयोगात आले, त्यांचं बोलणं करून दिलं, त्यांना आश्वासित केलं की तुम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागणार नाही, जबाबदारी आम्ही घेतो आहोत, पण तुम्ही अशी भाषा पुन्हा करायची नाही. आणि त्या दिवसानंतर उद्धवजी स्वतः आले, 42 गावांच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि आम्ही जे 8 तारखेला त्यानंतर जी छावणी 3 महिने मी छावणी चालवली, 42 गावांना 8 मी तिथे पूर्ण करून मी तुमच्या पुण्यामध्ये बसलेलो आहे. जसं भूकंपामध्ये एक गाव उभं केलं आम्ही, नुसतं पडलो नाही. मला सांगा, याच्या मराठीमध्ये मराठवाड्यावर अन्याय होतोय का नाही? सांगतो ना. आता मराठवाड्यावर अन्याय कसा होते, मुळामध्ये ज्या आता तिन्ही विषय आले ते फार महत्वाचे आहेत की पाणी आणि चारा, पाणी याचं व्यवस्थापन हा विषय आलेला आहे. मला एक विचारायचं आहे की आज गाडगीळ सर स्वतः आहेत, आमचे राष्ट्रवादीचे आहेत, आपण हा विषय काढला, पवार साहेब तिथे गेले वगैरे, परंतु हा जो काय दुष्काळी परिस्थितीतून निर्माण झालेली भयावकता आहे आणि आपण जे आता मगाशी सांगितलीत ह्याला पूर्ण जबाबदार हे सरकारी यंत्रणांनी सरकार आहे असं मी जाहीर बोलतो. याचं कारण असं आहे की शरद पवार साहेब एकदा असं म्हणाले की 72 पेक्षा या दुष्काळ जास्त गंभीर वाटतो. 72च्या दुष्काळाच्या वेळेला ज्या वेळेला सुकटणकर समिती नेमली गेली आणि त्यांनी 73 साली अहवाल दिला आणि पायाचं नियोजन कसं करायचं 73 साली तो अहवाल वाचनात पडला. त्याच्यानंतर 97 साली 83 साली सुब्रमण्यम समिती नेमली गेली आणि सुब्रमण्यम समिती या महाराष्ट्रामधल्या एकूण 48 तालुके दुष्काळी कायम राहणार आवर्तन प्रमाण गाडगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्याचं नियोजन कसं करायचं तो अहवाल दिला, तो वाचनात पडला. मला आठवतंय की गाडगेळांनी आता जो उल्लेख केला स्वतःच्या समितीचा, आपला महाजनांनी महाजन साहेबांनी जो स्वतः उल्लेख केला त्यांच्या समितीचा 2007 साली, एवढं तळमळून त्यांनी ते केलं, तोही वाचनामध्ये पडला. या सरकारची मुळामध्ये इच्छाशक्तीच संपलेली आहे आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची उद्ध्वस्तता उघड्या डोळ्याने पाहायचं ठरवलंय का असे प्रश्न निर्माण करणारे सगळे प्रश्न आहेत. आता मराठवाड्याच्या बाबतीत आपण विचारलं, या आवर्षण दशकातले सर्वात जास्त तालुके हे मराठवाड्यात आहेत. मी सगळीकडे मी आपल्या माहितीला सांगतो, सप्टेंबरमध्ये मी स्वतः फिरलो. मी या दुष्काळग्रस्त भागामध्ये सतत 4 दिवस फिरणारा मी पहिला शिवसेनेचा नेता म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून फिरलो. तिथे राजकारणाचं मी कधीच राजकारण करत नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आयुष्यात केलं नाही, कारण त्याला प्रत्येकाच्या मदतीची गरज आहे त्याला सांभाळण्याची. तेव्हा मी त्या भागामध्ये फिरलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, आयुक्तांना भेटलो, माझ्या पाणी संदर्भात मी त्यांना नोंदला आणि सांगितलं की ही परिस्थिती इतकी बिकट होणार आहे, आतापासून आपल्याला करावं लागेल सगळी व्यवस्था. उस्मानाबाद शहराकरता 50 कोटी तातडीने मंजूर झाल्याशिवाय त्या शहराला पाणी उजनीतनं येणार नाही. ते आता काल परवा केले. मला एवढंच म्हणायचं आहे की एकूण 420 छावण्या चालू झाल्या. भ्रष्टाचार आता महाजनाने मांडला त्याच्यात मी जाणार नाही, कारण तो आमच्या सभागृहात पण झाला. सभागृहामध्ये एवढा म्हणजे त्याला मला शब्द कुठले वापरे कळत नाही की उघड पतंगराव कदम विरुद्ध राष्ट्रवादीचे RR पाटील आणि संजय पाटील, भ्रष्टाचार कसा झाला हे 2 राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले आमच्या सभागृहात उठून एकमेकांना सांगत होते. ही परिस्थिती आम्ही जाणवली, म्हणजे विरोधी पक्ष पुष्ट वेगळाच. तेव्हा मला सांगायचं 420 छावण्या ज्या काढलेल्या आहेत त्याच्यापैकी फक्त 18 छावण्या मराठवाड्यामध्ये आहेत, बाकी सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. मी आता मध्ये दौऱ्यावर होतो, आदरणीय उद्धवजींचा मला फोन आला की आज नवा काळमध्ये बातमी आहे मोठी की छावण्या बंद करणार. मी म्हटलं मी स्वतः बघतो आणि मग सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं, छावण्या कुठल्याही बंद होणार नव्हत्या, परंतु 2.5 ते 3 लाख जनावरं ही त्या छावण्यांमध्ये होती असं तिथे नमूद केलं होतं. एक मिनिट आपण याच मुद्द्यावर रत्नाकर महाजन यांना विचारूया. 420 पैकी 18 छावण्या फक्त मराठवाड्यामध्ये, काय प्रकारचं गणित नेमकं मांडलं गेलं? पश्चिम महाराष्ट्रातले नेते पॉवरफुल आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे एक प्रकारची लॉबी आहे, म्हणून मराठवाड्यावर अन्याय होतोय का? तुमच्याच समितीचा अहवाल होता, अवर्षणग्रस्त तालुके सर्वात जास्त मराठवाडा विदर्भ या भागात आहेत, उत्तर महाराष्ट्रात आहेत, मग पश्चिम महाराष्ट्राची ही एक प्रकारची दादागिरी कशा करता? दादागिरी वगैरे असं काही यात नाहीये. मुळामध्ये असं आहे की
ग्रामीण भागामध्ये जनावरांची संख्या ही सर्वत्र सारखी नाही. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळं जनावरांची संख्या आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. त्यामुळं जिथं जनावरं एकत्र करून एकत्रितरित्या छावण्या करता येते तिथं छावण्या आणि इतरत्र शेतकऱ्यांना घरी नेण्यासाठी चारा अशा प्रकारची व्यवस्था सुरुवातीपासून यात कल्पण्यात आलेली होती. आता यामध्ये त्या ठिकाणच्या रिस्पॉन्स प्रतिसादाप्रमाणे आणि गुरांच्या संख्येप्रमाणे ज्या छावण्या झाल्या असतील त्या झाल्या असतील. पण एखाद्या ठिकाणी गरज असून सुद्धा छावणी नाही असं जर कुणी पॉइंट आउट केलं तर ती छावणी घेतली जाते. आता विषय राहिला की ह्या छावण्यांच्या संदर्भामध्ये होणारे गैरप्रकार. तर जिथे जिथे असे गैरप्रकार होत असतील तिथे कायद्यानुसार गैरप्रकार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे. याबद्दल मतभेद असण्याचं काही कारण नाही. मला याचं अंकुश काकडे यांच्याकडे. अंकुश काकडे, मला तुम्ही सांगा, दुष्काळाची पूर्वकल्पना असूनही त्याच्या नियोजनामध्ये एक प्रकारे या संपूर्ण दुष्काळाचा मुकाबला करण्याकरता पाणी लागेल, चारा लागेल, त्यापेक्षा सुद्धा पिण्याचं पाणी शहरांना पुरवावं लागेल. या सगळ्याचा एकत्रित सर्वंकष प्लॅन तयार करण्यात, त्याकरता केंद्राची मदत घेण्यात कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातला ताळमेळ कमी पडला, त्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली. माझी आपणाला पुन्हा पुन्हा विनंती असेल की या ठिकाणी आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रकारचा भेदभाव या ठिकाणी करू नका. आघाडी सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करतो आणि ते काम करत असताना दुष्काळाच्या बाबतीमध्ये कुठंही आमच्यामध्ये मतभेद नाहीत. एकमेकावरती कुरघोडी करण्याचा आम्ही त्या ठिकाणी अजिबात प्रयत्न करत नाही. ठीक आहे, ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला आम्ही तो प्रश्न पाहू. आज या ठिकाणी आमच्या रावते साहेबांनी सांगितलं की आर पाटील आणि पतंगराव कदम हे ठीक आहे, असू शकेल ना, दोघांमध्ये मतभेद असू शकतील किंवा प्रत्येकजण ज्या ठिकाणी कुठं गैरप्रकार होत असतील तर ते निदर्शनामध्ये आणत असतील तर मंत्र्यांनी अशा प्रकारचे गैरप्रकार निदर्शनामध्ये आणू नये असं कुठं काही म्हटलेलं नाहीये. आपण म्हणता नियोजनाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने आतापर्यंत जवळपास 1100 कोटी रुपये खर्च केले. त्याच्यामध्ये 450 कोटी रुपये पाण्याच्या संदर्भामध्ये आपण खर्च केलेले आहेत आणि 750 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी जनावरांचे चारा डेपो असतील किंवा जनावरांना देण्याच्या बाबतीमध्ये चाऱ्याच्या वरती खर्च केलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने काहीच तयारी केली नाही हे म्हणणं काही इतपत योग्य नाही. 1100 कोटी रुपये आतापर्यंत राज्य सरकारने दुष्काळाच्या प्रश्नावरती खर्च केलेले आहेत. केंद्र सरकारकडनं देखील आपण त्या पद्धतीने मदत मागवित आहोत आणि सुदैवाने मी काही पवारसाहेबांची बाजू घेतो किंवा पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून बोलतो असंतला भाग नाही, तर दुष्काळाची खरोखर ज्यांना जाण आहे, अभ्यास आहे, अशा पवारसाहेबांकडेच केंद्रीय कृषी खात्याचं मंत्रीपद असल्यामुळे आणि उच्चस्तरीय समितीचे ते प्रमुख असल्यामुळे या बाबतीने तातडीने मदत देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या हालचाली आहे. काल देखील औरंगाबादच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारकडनं आलेल्या अहवालाच्या नंतर तातडीने 8-10 दिवसामध्ये राज्य सरकारला पैसे कसे मिळतील या दृष्टीने मी निश्चित प्रयत्न करेन. त्यामुळे नियोजन हे चालू आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की पावसाच्या बाबतीमध्ये आणि आता एक लक्षात आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे, ही परिस्थिती फक्त 2012 आणि 2013 सालापुरती मर्यादित असं म्हणता उपयोगाचं नाही. वातावरणामध्ये होणारे बदल, या बदलामुळे दुष्काळाच्या बाबतीमध्ये दुष्काळाला आपल्याला प्रत्येक वर्षी तोंड द्यावं लागेल. यावेळेला मराठवाड्यामध्ये भीषण प्रसंग निर्माण झाला, न जाणो पुढच्या वेळेला उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल, कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.